नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरावरून तयार झाला होता. झोप नाही झाली की असं काहीतरी होतं बघा. हां, झालेलं आहे. त्यानंतर अजित भाऊ आला होता, म्हणून त्याला गाडीत घेतलं. त्याने माझ्यासाठी आणली होती काश्मीर मिठा. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो पंढरपूरला, मस्तपैकी नाश्ता करून घेतच होतो. तोपर्यंत चेंगळ्याचा भाऊ काय बोलला माहिती आहे का? कुहू. त्यानंतर मस्तपैकी साहिल भाऊच्या शॉपला पोहोचून हा शेक पिलो. मस्ट ट्राय करा, एक नंबर होता. त्यानंतर ओंकाराचा बड्डे अजित करणार होता. साहिल भाऊला ब्लॉगमध्ये त्याला क्लोजअप दिला. त्यानंतर अजितला एक क्लोजअप दिला, म्हणजे ब्लॉगमध्ये या. त्यानंतर मस्तपैकी वर्कआउट संपून घेतला. परत मला जायचं होतं ओंकारच्या बड्डेला, आणि ओंकारच्या बड्डेवर राडा होणार जो श्रीमंत साऊंड सांगितलं डायरेक्ट नाचायचं चालू, आणि धाड धाड वाजतो. म्हणलं चला आपलं काळीज राजन मालकांसोबत एकदा ठेका धरायला लागतोय. मस्तपैकी नाचत नाचत आपलं बंदुका उडवत आपल्या ओंकाराचा बड्डे चालू होता. आणि ओंकारच्या बड्डेला सगळे मित्रमंडळी गोळा चालतो. त्यात दादाने आपल्या खास स्टिंग आणलं होतं बड्डे गिफ्ट म्हणून. स्टिंग पिणार आपला ओंकार, आणि त्याचाच आज वाढदिवस काय हो. भावीनगरचे राजन मालकांसोबत आम्ही बी ठेका धरला गाण्यावर. नंतर बाकी मस्त झाला. बाळासाहेबांचे आभार मानले श्रीमंत साऊंडचे मालक, पहिलवान साऊंडचे मालक श्रीपत भाईंचे आभार मानले. ओंकारने केली ती बिर्याणी सगळ्यांसाठी, आणि ब्लॉग संपलेला आहे.